कवठा खुर्द येथे आयबी कंपनी वाशिम शाखातर्फे प्रोटीन डे उत्साहात साजरा. रिसोड मतिमंद शाळा कवठा खुर्द येथे आयबी कंपनी वाशिम शाखातर्फे प्रोटीन डे कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला आयबी ग्रुप कंपनीचे वाशिम ब्रँच मॅनेजर श्री सम्मेक सर, श्री लोकरे सर, सुपरवायझर शिवम बेलोकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष कवठा खुर्द पोल्ट्री फार्मचे मालक श्री विनोद रामदास पायगन तर उपाध्यक्ष श्री पांडुरंग मांडे सर होते. प्रमुख उपस्थिती श्री विनोद भक्त प्रल्हाद काठोळे यांची होती. तसेच गावातील मान्यवरांमध्ये श्री संदीप लाड, जिरेमाळी सेवा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, श्री विजय पायगन, श्री अमोल लांडगे, श्री भागवत सुरुशे, श्री विशाल पुंड, श्री कृष्णा सावसुंदर, श्री विकी मानमोठे, श्री अजय कांबळे, श्री शुभम जाधव, श्री योगेश मुळे, श्री नेमाने सर, श्री अजय उंडे, श्री रमेश बिजोरे, सौ मांडे मॅडम, सोळंके मॅडम, पोपळघट मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. प्रोटीन डे निमित्त उपस्थितांना मानवी आरोग्यात प्रोटीनचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. संतुलित आहारात प्रोटीनचा समावेश का आवश्यक आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आयबी कंपनीच्या ABIS चिकन उत्पादनाविषयी माहिती देण्यात आली. चिकनमधील पोषण मूल्य, स्वच्छता, गुणवत्ता व सुरक्षित उत्पादन प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांना चिकनचा आस्वादही देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये, शाळेतील शिक्षक कर्मचारी तसेच गावकऱ्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली. अशा सामाजिक उपक्रमांचे उपस्थितांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शन वाशिम आयबी ग्रुपचे ब्रँच मॅनेजर श्री सम्मेक सर व कवठा पोल्ट्री फार्मचे मालक श्री विनोद रामदास पायगन यांनी केले. आभार प्रदर्शन श्री विनोद काठोळे कवठा खुर्द यांनी केले. त्यामध्ये 27 ग्रॅम प्रोटीन निघतं. जर चिकन घेतलं समजा 100 ग्राम चिकन मध्ये 27 ग्रॅम प्रोटीन निघतं. आणि हे जर लहान मुलांसाठी, स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी हे अत्यावश्यक असतं. तर लहान मुलांना कमीत कमी रोज डेलीच्या आहारामध्ये 25 ग्रॅम ते 50 ग्रॅम चिकन ग्रहण करायला पाहिजे. कारण त्यांची जी शरीर प्रकृती आहे आणि बौद्धिक क्षमता आहे, तसंच हे शारीरिक बळकटता, हाडातील मजबूती चांगल्या प्रकारे वाढते. आणि जे थकवा महसूस होत नाही, म्हणजे मुलं जे ग्राउंडमध्ये खेळतात, क्रिकेट, खो खो, कबड्डी, तसेच स्पोर्टमध्ये बरेच काही खेळ आहेत, ते सर्व काही खेळ खेळतात तेव्हा मुलांना असं वाटते की थकवा आल्यासारखं जाणीव होते. परंतु रोज माणसाच्या आहारामध्ये प्रोटीन लागत असते. पण ती प्रोटीनची जर कमतरता जर भरून काढायची असेल तर त्यासाठी चिकन हा एक बेस्ट आहे आणि सगळीकडे उपलब्ध आहे. आपल्या आयबी ग्रुपने हा जो कार्यक्रम केलेला आहे, आजचा कार्यक्रम हा जवळपास 2500 गावामध्ये आयबीने भारत देशामध्ये पूर्ण प्रत्येक गावामध्ये तयार केलेला आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रापुरताच मर्यादित नाही तर पूर्ण भारत देशामध्ये केलेला आहे. तर 2500 गावामध्ये हा कार्यक्रम आज राबवण्यात आलेला आहे. तसेच महिलांसाठी बी, महिलांना जे रोज मजुरी करतात, शेतामध्ये काम करतात आणि संध्याकाळी थकान अशी महसूस होते, त्यावेळेस जास्त नाही, महिलांनी फक्त 50 ग्रॅम जरी रोज चिकन, जास्त खायची आवश्यकता नाही, 50 ते 60 ग्रॅम जरी चिकन खाल्लं तरी ती दिवसभरात जेवढं बी त्यांनी काम केलेलं आहे ते पूर्ण त्याची शरीरातील जी दिवसभराचा जे थकवा आहे तो निघून जातो. तसेच पुरुषांनी बी सुद्धा, आता आपल्या गावातील सर्व पुरुष आता हळदी काढण्याचं सीझन चालू आहे, लेबर म्हणून कुठं सिमेंट बांधकाम वगैरे हे कामं करतात. त्या कामामध्ये यांना दिवसभर राबतात, खून पसीना एक करतात. त्यावेळेस त्यांना संध्याकाळी असं वाटते की काहीतरी आपल्या अंगातून पूर्ण एनर्जी गेलेली असते, त्यावेळेस थकवा महसूस होते, त्यावेळेस त्यांना फक्त प्रोटीनची कमी पडते. त्यामुळे तो दिवसभराचा थकवा जर घालवायचा असेल तर काहीच नाही, हप्त्यातून आपण काय करतो, हप्त्यातून एकदाच 1 किलो चिकन आणून खातो. ते तसं करायचं नाही मित्रांनो. फक्त हप्त्यातून 3 वेळ चिकन खा, जास्त वेळ नाही, फक्त 3 वेळ चिकन खा.
आणि एका माणसाला जास्त चिकन लागत नाही, फक्त 60 ते 70 ग्रॅम जरी चिकन खाल्लं ना तर भरपूर झालं. जास्त खायची आवश्यकता नाही, फक्त 60 ते 70 ग्रॅम फक्त डेलीच्या आहारामध्ये पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या बहादूर अली सरांचा एक प्रोजेक्ट आहे की हा प्रत्येक गावामध्ये चिकन पोहोचलं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये. जसे आज आयबी ग्रुपने एवढी मोहीम जी राबवली आहे तर याच्यापासून कोणी प्रोटीन पासून कोणी वंचित नाही राहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरोघरी गावात प्रत्येकाच्या गावामध्ये प्रोटीन पोहोचलं पाहिजे.